पूजा ಮಾಡ್ರಿ सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 दुसरा टॉपिक रिसर्च एप्टिट्यूड या टॉपिक मध्ये येणारे पहिला जो सब टॉपिक आहे त्याच्यातील हा चौथा पॉइंट आहे पॉझिटिव्हिजम अँड पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच इन रिसर्च. रिसर्च म्हणजे संशोधन करणे. एका घटकांचा व्यवस्थितपणे काळजीपूर्वक आणि संपूर्णपणे अभ्यास करून त्याच्यातून नवीन माहिती मिळवणे या प्रक्रियेला संशोधनाचे आपण म्हणतो. ए डिटेल्ड अँड केअरफुल स्टडी ऑफ सब्जेक्ट टू फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. आता हे संशोधन करीत असताना दोन दृष्टिकोनातून आपण संशोधन करतो. आता दोन दृष्टिकोन म्हणजे दोन अप्रोच कोणता आहे रिसर्च करण्याचे अप्रोच. पेपरला प्रश्न विचारतात हाऊ मेनी अप्रोचेस आर देअर इन रिसर्च. संशोधन करीत असताना किती दृष्टिकोन आहे तर दोन दृष्टिकोन. ते कोणकोणते आहेत? पॉझिटिव्हिजम अप्रोच आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच. खरं तर हे दोन्हीमध्ये डिफरन्स नाही, जे जास्त डिफरन्स नाही किंवा दोन्ही अपोजिट नाही. ओके. पॉझिटिव्हिजमचा हा पुढील घटक आहे पोस्ट पॉझिटिव्हिजम. अगोदर पॉझिटिव्हिजम आहे त्याच्यानंतर पोस्ट पॉझिटिव्हिजम आहे. या घटकांचा पुढील भाग ते आहे. त्यामुळे हे कंप्लीट अपोजिट दृष्टिकोन नाही, एकमेकाला पूरक आहे, एकमेकाला सपोर्टिंग आहे. परंतु थोडं डिफरन्स काय आहे हे आपल्याला बघायचं आणि पेपरला प्रश्न कसे विचारतात तेवढंच मी तुम्हाला सांगत आहे. पॉझिटिव्हिजम अप्रोच जे सकारात्मक दृष्टिकोन आहे. संशोधन करीत असताना आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संशोधन करीत असताना कोणकोणते घटक आपण लक्षात ठेवला पाहिजे. पहिलं आहे पॉझिटिव्हिजम अप्रोच. हे कन्सेप्ट कोणी सांगितलेले आहे म्हणून प्रश्न विचारतात. पॉझिटिव्हिजम अप्रोच ऑगस्ट कोमटे यांनी सांगितलेले आहे. हे फोन नोडम यार सोशिओलॉजी सब्जेक्टचा फादर म्हणून ऑगस्ट कोमटेकडे पाहिले जातात. ही इज द फादर ऑफ सोशिओलॉजी. समाज शास्त्राचा हा जनक आहे. कोण? ऑगस्ट कोमटे. ऑगस्ट कोमटे यांनी पॉझिटिव्हिजम अप्रोच सांगितलेले आहेत. पोस्ट पॉझिटिव्हिजमचा अप्रोच कोणी सांगितले? कार्ल पॉपर. प्लीज लक्षात ठेवा त्याचं नाव कार्ल पॉपर. पोस्ट पॉझिटिव्हिजम हे कन्सेप्ट कोणत्या पुस्तक मध्ये सांगितलेले नाही? द लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरी 1959. द लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरी या पुस्तकात कार्ल पॉपर यांनी पोस्ट पॉझिटिव्हिजम बद्दल कन्सेप्ट सांगितलेले आहे. पॉझिटिव्हिजम मध्ये सायंटिफिक प्रिन्सिपलचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक तत्वांच्या आधारे केलेले संशोधन पॉझिटिव्हिजम मध्ये.
अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. पॉझिटिव्हिजम मध्ये ऑब्जेक्टिव्हिटी दृष्टिकोन ठेवतात. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता. भारताच्या राजधानी दिल्ली, तुम्ही कुठेही गेले तरी भारताची राजधानी दिल्लीच आहे, हे ऑब्जेक्टिव्ह. भारताचा राजधानी दिल्लीच हेच का आहे, मग त्याचं उत्तर जो आहे तो सब्जेक्टिव्ह मध्ये येतो. अनेक वेगवेगळे कारण आहे, एकच कारण नसतो. सर अजून थोडं सोप्यामध्ये सांगावं, काय प्रश्न. हे बघा, पॉझिटिव्हिजम आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम मध्ये डिटेलमध्ये जात नाही मी, फक्त दोन्हीमध्ये पेपरला प्रश्न कसे विचारतात तेवढंच सांगतो. पॉझिटिव्हिजम हा कन्सेप्ट ऑगस्ट कोमटे यांनी सांगितलेलं आहे. पॉझिटिव्हिजम हा अप्रोच सायंटिफिक प्रिन्सिपल म्हणजे वैज्ञानिक तत्वावर आधारित आहे. पॉझिटिव्हिजम मध्ये ऑब्जेक्टिव्हिटीला खूप महत्व आहे. ऑब्जेक्टिव्हिटी, इथं तुमचं काही सांगायचं नाही, पर्सनल काहीच सांगायचं नाही. ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठावर जास्त भर दिलेले आहे. पॉझिटिव्हिजम मध्ये फॅक्ट आणि नॅचरल थिंग्सला महत्व आहे. नैसर्गिक घटक आहे तेच. पॉझिटिव्हिजम मध्ये व्हॅल्यू फ्री असतो. व्हॅल्यू फ्री, एखाद्या सब्जेक्टचा अर्थ समजून घेण्यासाठी जो रिसर्चर असतो, संशोधक, त्यांनी त्यांचा बॅकग्राऊंड, त्यांचा ज्ञान, त्यांचा मौल्य, त्यांच्या संस्कृती, त्यांच्या भाषा, त्यांचा कास्ट, हे सगळं त्या कन्सेप्ट समजून घेत असताना वापर करायचं नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या. व्हॅल्यू बेस्ड, व्हॅल्यू फ्री असतो. स्वतःचं मूल्यमापन, स्वतःचं मौल्य एखाद्या कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग करून घेत असताना वापर करायचा नाही. व्हॅल्यू फ्री आहे हे. एका विषयांचा अर्थ समजून घेत असताना त्याचा अर्थ काय आहे हे तुमचा वैयक्तिक अनुभव वापर करून, वैयक्तिक संस्कृती वापर करून, वैयक्तिक व्हॅल्यू वापर करून समजून घ्यायचं नाही. आहे तेच कन्सेप्ट. पॉझिटिव्हिजम मध्ये हे कन्सेप्ट ऑगस्ट कोमटे यांनी सांगितले. पॉझिटिव्हिजम हे सायंटिफिक तत्वावर आधारित आहे. पॉझिटिव्हिजम हे ऑब्जेक्टिव्हिटीवर भर दिला जातो. पॉझिटिव्हिजम मध्ये फॅक्ट आणि नॅचरल थिंग्सला जास्त महत्व आहे. पॉझिटिव्हिजम मध्ये व्हॅल्यू फ्री असतो, मूल्यांचा परिणाम त्याच्यावरती होत नाही. पॉझिटिव्हिजम मध्ये फिक्स्ड डिझाईन असतो. फिक्स्ड डिझाईन. पॉझिटिव्हिजम मध्ये क्वांटिटेटिव्ह डाटा वापर करतात. प्लीज लक्षात घ्या, हे पेपरला प्रश्न विचारले होते नेट एक्झाम मध्ये. सेटला तर अनेक वेळा प्रश्न विचारलेले की पॉझिटिव्हिजम कन्सेप्ट कोणी सांगितलं म्हणून. नेट एक्झाम मध्ये थोडं डिटेलमध्ये जातात. पॉझिटिव्हिजम मध्ये कोणता डाटा वापरतात? क्वांटिटेटिव्ह, गुणात्मक. मग हे इंडिपेंडेंट असतो, स्वतंत्र असतो. रिझन आणि लॉजिकवर आधारित आहे. सेन्स ऑर्गन्स चा वापर करून त्याचं ज्ञान समजून घेतात. एक्सपिरियन्स बेस्ड आहे. इथं सिंपल सोसायटीवर पोस्ट पॉझिटिव्हिजमचा अप्रोच ठेवतात. सिंपल सोसायटी. सर तरी आपल्याला काय कळालं नाही. ठीक आहे, एक लक्षात घ्या, पॉझिटिव्हिजम कन्सेप्ट ऑगस्ट कोमटे यांनी सांगितली, एवढंच लक्षात ठेवा. पॉझिटिव्हिजम मध्ये ऑब्जेक्टिव्हवर भर दिले जातात. ऑब्जेक्टिव्हवर. पॉझिटिव्हिजम हा व्हॅल्यू फ्री असतो. हे स्वतंत्र असतात, एवढं तर लक्षात घ्या. आणि क्वांटिटेटिव्ह डाटा वापर करतात. फिक्स्ड डिझाईन असतो. सायंटिफिक तत्वावर हे आधारित आहे. हे सिंपल सोसायटीवर ह्याचा अप्लाय करतात. आता पोस्ट पॉझिटिव्हिजम सेम. कार्ल पॉपर यांनी ह्या कन्सेप्ट सांगितलेला आहे. लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरी या पुस्तकात पोस्ट पॉझिटिव्हिजम बद्दल सांगितलेलं आहे. थॉमस कुन यांनी पोस्ट पॉझिटिव्हिजमला सपोर्ट केलेले आहे. पोस्ट पॉझिटिव्हिजम हे एक्सपिरियन्स्ड बेस्ड असतो. एखाद्या सब्जेक्टचा अंडरस्टँडिंग करून घेत असताना अनुभव घेऊन, ऍक्च्युअली ही सब्जेक्टवर, ही ऑब्जेक्टवर फोकस करतो, परंतु
इथं सब्जेक्टिव्ह जास्त वापरतात, सब्जेक्टिव्हिटी. इथं ऑब्जेक्टिव्ह आहे तसंच सांगायचं. इथं सब्जेक्टिव्ह म्हणजे थोडं वस्तुनिष्ठाला तुम्ही तुमचा अनुभव मिक्स करून सांगायचं. वैयक्तिक व्हॅल्यू, वैयक्तिक विचार, वैयक्तिक अंडरस्टँडिंग, वैयक्तिक संस्कृती, वैयक्तिक भाषा, वैयक्तिक ज्ञान याचा वापर करून त्या विषयांचा माहिती समजून घेणे. सब्जेक्टिव्हिटीवर जास्त भर दिले जातात. एक्सपिरियन्स्ड बेस्ड असतो. रिअलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह ह्याचा वापर करतात. एम्पिरिकल एव्हिडन्स, अनुभवजन्याला जास्त महत्व दिलेलं आहे. व्हॅल्यू बेस्ड आहे. हे बघा, हे व्हॅल्यू फ्री आहे, हे व्हॅल्यू बेस्ड आहे. एखाद्या कन्सेप्ट समजून घेत असताना, एखाद्या शब्दांचा एखादा रिसर्च करीत असताना, त्याचा अर्थ समजून घेत असताना जो समजून घेणारा व्यक्ती असतो, जो संशोधन करणारा व्यक्ती असतो, तो त्याचं ज्ञान, त्याचा अनुभव, त्याचं वय, त्याचा परिसर, त्याचा डीप नॉलेज, त्याचा संस्कृती, हे सगळं त्याच्यावर, त्या मीनिंग समजून घेण्यावर परिणामकारक ठरतो. एक्सटर्नल इन्फॉर्मेशन आणि डिस्क्रिप्टिव्ह हे वर्णनात्मक आहे, हे जास्त वर्णनात्मक नाही आहे तसं सांगायचं. इथं थोडं एक्सटर्नल फॅक्टर, एक्सटर्नल इन्फॉर्मेशन त्याच्यावरती परिणाम होतो. हे फिक्स्ड डिझाईन आहे, हे फ्लेक्झिबल डिझाईन आहे, लवचिक आहे. इथं स्थिर आहे. इथं क्वांटिटेटिव्ह डाटा यूज करतात, इथं मिक्स्ड डाटा यूज करतात. क्वालिटेटिव्ह प्लस क्वांटिटेटिव्ह डाटा पोस्ट पॉझिटिव्ह मध्ये वापर करतात. इथं इंटरप्रिटेटिव्ह पॅराडिग्मचा वापर होतो. इंटरप्रिटेटिव्ह म्हणजे एक विषयांचा अर्थ वेगवेगळ्या संदर्भानुसार ते समजून घ्यायचं. इंटरप्रिटेशन म्हणजे वेगवेगळा अर्थ इथं होतो. इथं नाही, वेगवेगळा अर्थ नाही, आहे तेच अर्थ. वर्स्टिहेम हा कन्सेप्ट इथं वापरलेले असतात पोस्ट पॉझिटिव्हिझम मध्ये, म्हणजे अंडरस्टँडिंगचा कन्सेप्ट इथं वापरलेला आहे. हे कॉम्प्लिकेटेड सोसायटीवर ह्याचा वापर करतात. कशाचा? पोस्ट पॉझिटिव्हिझमचा. तुम्हाला लक्षात आलंय का नाही आलं मला माहिती नाही, परंतु मला तर जास्त ज्ञान नाही ह्याच्याबद्दल. पेपरला काय विचारतात तेवढंच मी तुम्हाला सांगितलेलं. ओके, लक्षात आलं? पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम दोन्ही दृष्टिकोनामध्ये काय फरक आहे. पॉझिटिव्हिझम हा कन्सेप्ट ऑगस्ट कोमटे यांनी सांगितलं. वैज्ञानिक तत्व याच्यात वापरतात. हे ऑब्जेक्टिव्हवर भर देतात. फिक्स्ड डिझाईन इथं वापरतात. पॉझिटिव्हिझम मध्ये काय सांगितलं? ऑगस्ट कोमटे यांनी सांगितलं. सायंटिफिक तत्व वापर करतात. फिक्स्ड डिझाईन ह्याच्यामध्ये असतो. ऑब्जेक्टिव्हवर भर दिले जातात. सेन्स ऑर्गन्सचा वापर करून अनुभव घेऊन फक्त तेवढंच टू द पॉइंट सांगतात. व्हॅल्यू फ्री असतो. सिंपल सोसायटीवर ह्याचा अप्लाइड करतात. इथं पोस्ट पॉझिटिव्हिझम मध्ये कार्ल पॉपर यांनी सांगितलेले द लॉजिक सायंटिफिक डिस्कवरी या पुस्तकात हे कन्सेप्ट सांगितलेले आहे. थॉमस कुन यांनी ह्याला सपोर्ट केलेला आहे. हे व्हॅल्यू फ्री असतो. हे व्हॅल्यू फ्री असेल तर हे व्हॅल्यू बेस्ड आहे. इथं अनुभवावर जास्त भर दिलेला आहे. कन्सेप्ट समजून घेत असताना वैयक्तिक ज्ञान, अनुभवाचा वापर करून हे कन्सेप्ट विचारतात. इथं क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. इथं मिक्स्ड डाटा वापर करतात. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. हे फ्लेक्झिबल डिझाईन आहे. हे सब्जेक्टिव्ह वरती भर दिले जातात. इंटरप्रिटेटिव्ह पॅराडिग्मचा वापर होतो. वेर्स्टिटेनचा वापर करतात. कॉम्प्लिकेटेड सोसायटीवर वापर होतो. थँक्यू सो मच. व्यवस्थित पुन्हा एकदा हे फक्त पॉइंट्स लक्षात ठेवा. प्रश्न 100% येतो. प्रश्न आला तर पॉझिटिव्हिझम हे इथं हे